स्वागतम स्वागतम सुस्वागतम। उपस्थित सर्व मान्यवरांचं तथा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत शब्दसुमनांनी मी या ठिकाणी करतो। सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या उन्हाळी शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी संचालन किंवा सुरुवात मी या ठिकाणी करतो। आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कुमारी एम आर बेलोकर मॅडम यांना या ठिकाणी विचारपीठावर आमंत्रित करतो। सर्वप्रथम आजच्या या उन्हाळी शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जी एच हाडे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या या उन्हाळी शिबिर कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित माननीय श्री संजय भाऊ राऊत यांना आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटक हे स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। तद्वतच आजच्या कार्यक्रमाला आपला वेळेत वेळ काढून उपस्थित असलेले आणि नेहमीच आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणारे आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे तब्येत ठीक नसताना सुद्धा प्रत्येक वेळा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणारे शाळेबद्दल तळमळ, शाळेबद्दल सतत काळजी असणारे गावातील ज्येष्ठ नागरिक माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान त्यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर, त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका कुमारी एम आर बेलोकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। यानंतर आजच्या या उन्हाळी शिबिर कार्यक्रमाची सुरुवात आपल्या संस्थेचं आराध्य दैवत आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबाच्या प्रतिमेचं पूजन करावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री हाडे सर हे भाऊसाहेबाच्या प्रतिमेला या ठिकाणी पूजन व पुष्पार्पण करत आहेत। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विचारपीठावरील मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबाच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पार्पण करावे। या ठिकाणी पूजनाचा हा कार्यक्रम आटोपता घेऊन आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
माननीय श्री G.H. हाडे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री D.N. सांगळे करतील. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आणि या उन्हाळी शिबिराचे उद्घाटक माननीय श्री संजय भाऊ राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत मी स्वतः करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेले आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री NV देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत बोंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत फोडणे सर करतील. त्याचप्रमाणे याच्या या उन्हाळी शिबिर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या कुमारी M.R. बेलोकार मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत नेमाडे मॅडम करतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षी गेल्या 3-4 वर्षांपासून कासलीकर मॅडम यांनी ही प्रथा सुरू केली आणि उन्हाळी शिबिर हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू काय तर विद्यार्थ्यांचा वर्षभर अभ्यासामागचा जो काही ताण असतो, वर्षभर शालेय अभ्यास करून जे काही मेंदूला थकवा आलेला असतो त्यातून कुठंतरी आपल्याला विरंगुळा मिळाला पाहिजे, आपल्याला काहीतरी वेगळं असं त्यातून आनंददायी अशा प्रकारचं मनोरंजक अशा प्रकारचं काहीतरी ॲक्टिव्हिटी करता याव्यात या उद्देशातून आपल्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचं आयोजन गेल्या 3-4 वर्षापासून आपण करतो आहोत. आणि या उन्हाळी शिबिरामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत म्हणजे आज आपल्या या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. तर आज 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत विविध अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्या संदर्भात आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक नारळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री हाडे सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक विशेष निमंत्रित श्री संजय भाऊ राऊत, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदर्श ग्राम मनोदाचे ज्येष्ठ नागरिक सुरेश काका राऊत, तसेच आमच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ राऊत, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकर मॅडम, उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळी शिबिर हा जो एक नवीन उपक्रम आपण सुरू केला आहे तो कासलेकर मॅडम यांच्या काळात सुरू झालेला आहे. मागील 3 वर्षापासून सतत आपण परीक्षा संपल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर जो परीक्षेचा ताण होता त्या तणावातून मुक्तता मिळण्यासाठी
आणि विद्यार्थ्यांचा वर्षभर बौद्धिक विकास होतो, पण या बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या सर्वांना चालना मिळण्यासाठी आपण या उन्हाळी शिबिराचं आयोजन करत असतो. या उन्हाळी शिबिरामध्ये भरगच्च असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. तर या उन्हाळी शिबिरामध्ये आपलं हस्ताक्षर सुधार आहे. काही मुलांचे हस्ताक्षर चांगले नसतात, तर त्यासाठी हस्ताक्षर सुधारा प्रकल्प आपण राबवलेला आहे. ज्या मुलांना चित्रकला चांगली काढता येते त्यांच्यासाठी चित्रकलासाठी सुद्धा आहे. विद्यार्थ्यांना सध्याचं युग हे विज्ञान युग आहे. विज्ञान युगामध्ये संगणकाचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. तर आपल्या या उन्हाळी शिबिरामध्ये संगणकाचे सुद्धा तासिका ठेवलेले आहेत. हसत खेळत शिक्षण, गमती जमतीतून गणित आपल्याला समजलं पाहिजे. गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक पदोपदी आपल्याला गणिताचं काम पडते. सकाळी उठल्यापासून किती वाजले म्हणजे हा गणितच आलं, त्याच्यामध्ये अंक आले म्हणजे गणित आलं. याची सुद्धा संपूर्ण माहिती आपल्याला झाली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा गणिताचे सुद्धा तासिका आपण घेतलेले आहेत. विज्ञान, प्रयोगातून विज्ञान कसं शिकायचं आहे याच्याविषयी विज्ञानाच्या सुद्धा तासिका आपण याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तसंच योगासने, ध्यान, आपला शारीरिक विकास झाला पाहिजे. कारण आपलं शरीर सुदृढ असेल तरच आपण बाकीचे कार्य करू शकतो. याच्यासाठी योगासने सुद्धा आपण इथे ठेवलेली आहेत. तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजे नृत्य, गाणे, कथाकथन असा भरगच्च कार्यक्रम आपण या उन्हाळी शिबिरामध्ये ठेवलेला आहे. तर या सर्वांचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. तर या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी पाहुण्यांच्या वतीने जाहीर करतो आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द इथे संपतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य पुरुष म्हटलं तर हरकत नाही डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या 7 दिवसीय शिबिराच्या सोहळ्याला उपस्थित असलेले, आजच्या शिबिराचे अध्यक्षस्थानी असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हाळे सर, त्याचबरोबर प्रमुख उद्घाटक आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित सदस्य प्राध्यापक संजीव भाऊ राऊत, आजच्या सभेला कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे काका सुरेशरावजी राऊत, शाळेच्या उच्च श्रेणी प्राध्यापिका बेलोकर मॅडम, त्याचबरोबर पर्यवेक्षक नारळे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, बालमित्र मंडळींनो, या शिबिराचं महत्त्व काय हे तुम्हाला शिक्षक तुमच्या वर्गाने ज्यावेळी तुम्हाला तुमचे धडे घेतले जातील, योग शिक्षक नारळे सर आहेत, गणिताचे शिक्षक आहेत, या शिबिरासाठी जे सुट्टी काढूनसुद्धा ते आपल्याला तुमच्या शाळेने शिक्षक हजर होऊन तुमची शाळा घेत आहेत. 7 दिवस तुमचे शिबिर कशासाठी आहे? फक्त सरांनी सांगितलं परीक्षेच्या काळात तुमचे जे परीक्षेचा ताण होता डोक्यावर तो कमी करावा आणि खेळातून शिक्षण म्हणतात ना, ज्ञानार्थ या आणि बुद्धिवंत व्हा, हे आपली विद्येचं माहेरघर आहे विद्यालय. खेळातून शिक्षण कसं घेता येईल मनमोकळेपणानं, पुस्तकी ज्ञान वेगळं आणि जनरल नॉलेज वेगळं, हे नॉलेज अतिशय आवश्यक आहे. सर्वांगीण विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, पुस्तकी ज्ञान तर आपल्याला वर्षभर शिकवल्या जाते, पण या 7 दिवसा शिबिरासाठी जे महत्त्व असते, मुलाला कसं शिकवायचं हे शिक्षकांना माहिती आहे. जसा कुंभार मळकं घडवतो, पहिले आकार देण्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागते, असं हे शिबिर म्हणजे सुरुवातच आहे. 4थीची मुलं 5वीत येतील, 5वीत त्यांना ABCD नॉलेज मिळेल. या शिबिरासाठी खरोखर जास्तीत जास्त मुलांनी उपस्थित राहावं अशी माझी अपेक्षा आहे. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं
आणि शिक्षकांनी तर सांगायचं कामच नाही, कारण गेल्या 3-4 वर्षांपासून त्यांचा शिबिराचा कार्यक्रम चालूच असतो. आमच्या शाळा निरीक्षक श्रीमती कासलीकर मॅडम यांनी हा उपक्रम शाळेला लावून दिलेला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नारळी सर आणि बाकी सर्व त्यांची चमू हाळे सर हे त्यांचा पाळा गिरवत आहेत. असंच शाळेचं त्यांनी पुढे पराक्रम चालू ठेवावा आणि विद्यार्थ्यांनी दररोज शिबिरासाठी उपस्थित राहावं, कारण शिबिरात तुम्हाला जी माहिती मिळेल पुढच्या वर्षी तुम्हाला काय शिकायचं आहे हा या शिबिरातून तुम्हाला सर सांगतीलच. आणखी बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळही भरपूर झाला आणि बोलणारे काका बोलतील, आणखीन मुख्याध्यापक सर बोलतील काही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेले गावातील ज्येष्ठ नागरिक श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. परमपूज्य गुरुदेव, चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज, माझे गुरु, ज्यांच्यामुळे ही संस्था उभी राहिली असे स्वर्गीय भास्कररावजी राऊत, या गावाला आदर्श मिळवून देण्याकरता ज्यांनी आपला प्राण दिला असे कैलासवासी वाघमारे गुरुजी, ज्यांनी मला इथं घडवलं असे मला शिकवणारे माझे शिक्षक, जन्मदाते आईवडील, माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख, या शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे मुख्याध्यापक हाडे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांच्या परिचयाचे विशेष निमंत्रित प्राध्यापक संजय भाऊ राऊत, शिक्षक पालक महासंघाचे उपाध्यक्ष आमचे मित्र गजानन भाऊ राऊत, पर्यवेक्षक नारळे सर, ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापक श्रीमती बेलोकार मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एकच आहे. संत गाडगे महाराजांनी सांगितले, मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. वंदनीय राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकल जना. आणि राष्ट्रसंत एका भजनामध्ये म्हणतात, शिक्षण देऊनी केली दिवाळी, शिक्षण देऊनी केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी, दास तुकड्या म्हणे माझं मन रंगलं, माझं गावाचं मंदिर शोभलं. विद्यार्थी मित्रांना एकच सांगेल, शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला पेपरचा ताण होता, मला नाही वाटत. तुम्हाला मोबाईलचा ताण होता आणि फावल्या वेळात अभ्यास केला. तरी पण तुमचं मन मोकळं व्हावं, तुमच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावी. आणि आज या मोबाईलमुळे तुम्ही तुमच्या वडिलापासून दूर गेला, आईपासून दूर गेला आणि शिक्षकापासून दूर गेला. मी या संस्थेचा 71चा विद्यार्थी आहे, परंतु आजही माझे शिक्षक कुठेही दिसले तर त्यांना पाहून त्यांच्या पायातला जोडा न काढता माझे हात त्यांच्या पायावर जातात. शिक्षक हे आम्रवृक्ष आहेत. आजारी कोण्याही बिमारीचा असू द्या, परंतु त्याला आंबा जर दिसला तर त्याची खाण्याची इच्छा होते. जेवढं महत्त्व तुमच्या आईवडिलाला आहे, आईवडिलांनी फक्त तुम्हाला जन्म दिला
परंतु तुमचं भविष्य घडवणारे हे कुंभार आहेत. आणि हे स्वतःच्या मुलाला बाजूला सारून तुमच्यावर मुलापेक्षा जास्त प्रेम करतात. आणि तुम्ही कुठंतरी देशाचे नागरिक घडले पाहिजे. तुमच्यापासून तुमच्या आईवडिलाचं नाव निघालं पाहिजे, तुमच्या गावच्या संस्थेचं नाव निघालं पाहिजे आणि तुमच्या हातून आपल्या देशाची सेवा घडली पाहिजे. म्हणून हे 20 किलोमीटर 25 किलोमीटर 40 किलोमीटर रोज अपडाऊन करू नये. आपला प्राण ओतून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही माझ्यापेक्षा लहान जरी असाल, परंतु उद्याचा देश तुमच्या भरोशावर आहे. म्हणून मी मोठा असून तुम्हाला सूचना नाही, पुनश्च विनंती करतो की आपण शिक्षकाच्या जवळ कसे आलो पाहिजे. आज तुम्हाला फक्त शाळा आणि घर एवढंच काम आहे. आम्हाला शेती पाहावं लागत होती. वडील पंढरपूरला गेले तर 45 दिवस शाळेत येणं होत नव्हतं. चोटीचे डवरे आले तर 15 दिवस शाळा पडत होती. आम्ही दिवसभर डवऱ्याला जात होतो. आणि आमच्या शिक्षकाच्या मिसेस जर गावला गेल्या तर रात्री आम्ही शिक्षकाच्या खोलीवर जाऊन शिक्षकाचे कपडे धुत होतो, त्यांच्यासोबत स्वयंपाक करून त्यांनाही जेव घालत होतो, आम्ही जेवत होतो आणि तिथं भांडे घासत होतो. आणि जे आमचे शिक्षक वडिला दिवसभर क्लासमध्ये शिकवत होते त्यांच्याकडून आम्ही रात्री समजावून घेत होतो. आणि अक्षर सुधारण्याकरता इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही विषयाचं शुद्धलेखन लिहित होतो. आणि एका चुकीला 6 छड्या अशी आम्हाला पनिशमेंट होत होती. आणि जी झालेली चूक ती आम्हाला 10 वेळ लिहावा लागत होती. म्हणून आज मी 1971ला जो माझा इंग्लिशचा पेपर दिला त्यावेळेची पुस्तकं मला 40 मिनिट जर वाचायला भेटली तरी आजही मी 40 पैकी 32 मार्काचा पेपर सोडू शकतो. एवढं शिक्षकाच्या सहवासात राहण्याचा फायदा आहे. आणि आपण या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, आपल्या मधल्या सुप्त गुणांना वाव द्यावी आणि सर्वांनी एकच इच्छा ठेवली पाहिजे की जे समोर बसलेले आहेत हे सुद्धा एक दिवस खाली खुर्चीवर होते. माणसाने जिद्द ठेवली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवसाल नाही की मी काहीतरी बनलो पाहिजे. माझं आजही शाळेविषयी विद्यार्थ्याविषयी का मन दुखतं, कारण मला शिक्षक व्हायचं होतं. शिक्षकासारखा भाग्यवान कोणी नाही. सर्वच करत असतील परंतु ते पोटासाठी करतात. आणि शिक्षक जे सर्व्हिस करतात हे भावी पिढीच्या भविष्यासाठी करतात आणि या देशाचे नागरिक घडवण्यासाठी करतात. म्हणून शिक्षकाचा दर्जा फार थोर आहे. मी तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करेल, जोपर्यंत या शाळेत आहे तोपर्यंत इथल्या कुठल्याही शिक्षकाचा अपमान होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि क्लासमध्ये आल्यानंतर आपल्या गेटवर क्लासला नमस्कार केला पाहिजे आणि टीचर रूमच्या इकडे पाहून सर्व शिक्षकांना हात जोडले पाहिजे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल, या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हो. विद्यार्थी मित्रांना पुन्हा शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वजण समोरच्या खुर्चीवर येऊन बसावं आणि तुमच्या हातून देशाची सेवा घडावी. सर्व शिक्षकांना आणि तुम्हाला निरोगी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला इथं बोलावलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून वरिष्ठांचे आभार, कनिष्ठांचे अभिनंदन करतो. वाच्याला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत. काकाजी, अतिशय मोलाचे असे विचार आणि मार्गदर्शन या ठिकाणी आपण आमच्या विद्यार्थ्यांना केलं. विद्यार्थी मित्रांनो, काकाजींनी आपल्या मनोगतामध्ये त्यांचं शैक्षणिक जीवन, त्यांच्या आयुष्यात त्यांना घडण्यासाठी ज्या काही गुरुजींनी त्यांच्यावर संस्कार केलेत, ज्या गुरुजींच्या सहवासात त्यांनी आपलं आयुष्य आणि शिक्षण पूर्ण केलं, ते अनुभवसुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेत. आपणही शाळेमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपलं एकच ध्येय असलं पाहिजे, शिक्षण. आपण अधिकाधिक एकाग्र होणं गरजेचं आहे असं मनोगत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. आणि आपण सर्व जे विद्यार्थी आहात ही या देशाची
तरुण पिढी आहात, या देशाचा आधारस्तंभ आहात, या देशाचं भविष्य आहात, असे विचार आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलेत. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री हाडे सर आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव देशमुख, उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे ज्या ज्या मान्यवरांनी या संस्थेसाठी योगदान दिलेले त्यांच्या स्मृतीसुद्धा माझं विनम्र अभिवादन. आपण 24/4/2025 पासून तर 30/4/2025पर्यंत या उन्हाळी शिबिराचं आयोजन केलेले मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी. तर या कार्यक्रमास आज आवर्जून उपस्थित असलेले निमंत्रित सदस्य संजू भाऊ राऊत, गजानन भाऊ राऊत, सुरेश भाऊ राऊत, त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक नारळी सर, ज्युनियर कॉलेजच्या मॅडम बेलोकार मॅडम, हे सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आज हा उन्हाळी शिबिर घेण्याचा आपला प्रमुख उद्देश जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या अनुषंगाने आपण उन्हाळी शिबिर ठेवलेले. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे शालेय विषय वर्गामध्ये शिकत असता, त्यामधून तुमचा बौद्धिक विकास होत असतो. परंतु याच्याही व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेस पूरक काही उपक्रम शाळेला राबवावे लागत असतात. त्यातलाच उन्हाळी शिबिर हा एक उपक्रम आहे. या उपक्रमामधून तुमचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास कसा होईल या अनुषंगानं उपक्रम ठेवले जातात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं असतं तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं आरोग्यसंपन्न असतो. मुले शाळेमध्ये आल्यानंतर वर्षभर निरनिराळ्या विषयाचा अभ्यास करतात, ट्युशन लावतात, निरनिराळ्या प्रकारचे पुस्तकं वाचतात, सतत अभ्यासामध्ये व्यग्र असतात. त्यामुळं इतर जीवन जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक बाबी असतात, शिक्षण असतं, ते त्यांना घेता येत नाही. आणि असं जर झालं तर त्या मुलांचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होत नसतो. म्हणून हे आपण उन्हाळ्याचं शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये तुम्हाला चित्रकला स्पर्धा कशी विकसित होईल त्याचं ज्ञान घ्यायचं आहे. विज्ञान प्रदर्शनीचे निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम, मॉडेल या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाणार आहेत. त्यातून तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणार आहे. शिवाय योगासनं तुम्हाला दिल्या जातील, ध्यानधारणा आहे याचं ज्ञान तुम्हाला दिलं जाईल. यामधून तुमचा शारीरिक हा विकास त्यातून तुमचा होणार आहे. त्यातून तुम्हाला मनालासुद्धा एक प्रकारचा आनंद मिळणार आहे. निरनिराळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या शिबिरामधून घेतल्या जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामधून तुमच्या अंगी कोणते सुप्तगुण आहेत ते आम्हाला कळणार आहेत. आणि तुमच्या अंगामध्ये असणारे जे सुप्तगुण आहेत, कोणाच्या अंगी गायनाची स्पर्धा असेल, कोणाच्या अंगी निरनिराळ्या पक्षाचे आवाज काढण्याचं तंत्र तुम्हाला अवगत होत असेल, काही मुलं डान्स चांगला करत असतील, काही मुलं भाषण चांगले देत असतील, अशा स्वरूपाचे निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम या शिबिरामधून घेतल्या जात असतात. त्यामुळंच तुमच्या अंगी जे सुप्तगुण आहेत त्याला एक प्रकारचा वाव मिळतो. आणि हे सुप्तगुण तुम्ही इतरांसमोर प्रगट केल्यानंतर त्यातून तो सुप्तगुण तुमचा विकसित होत असतो. आणि हा जो तुमच्या अंगी जो सुप्तगुण आहे तो जर विकसित झाला तर भविष्यामध्ये त्या सुप्तगुणातूनच तुमचा उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा तुम्हाला एक प्रकारे प्राप्त होऊ शकत असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुनील गावस्कर हे काही उच्च विभूषित व्यक्ती नव्हते. 10व्या वर्गामध्ये ते नापास झालेले होते. परंतु त्यांच्या अंगी क्रिकेट खेळण्याचा हा गुण होता. क्रिकेटची प्रॅक्टिस त्यांनी चांगल्या प्रकारे केल्यानंतर आज जागतिक स्तरावर ते एक
उत्कृष्ट असे क्रिकेटपट्टू बनलेले आहेत. त्यातून हा गुण घ्यावा लागतो की तुमच्यापैकी असे शाळेमध्ये बौद्धिक क्षमता कमी असलेले जी मुलं असतात ते स्वतःला कमी समजतात, परंतु इतर क्षेत्रामध्ये काही गायन स्पर्धेमध्ये, काही उत्कृष्ट अशा नृत्यामध्ये, भाषणामध्ये तरबेज असतात. ह्या मुलांच्या या गुणांना जर शाळेनं वाव दिला तर भविष्यामध्ये उत्कृष्ट असे ते त्यांच्या अंगी जे सुप्त गुण आहे त्या सुप्त गुणांचा विकास होऊन उत्कृष्ट असे त्या क्षेत्रातले ते चांगल्या प्रकारचे नागरिक बनतात आणि स्वतःचा नावलौकिक वाढतात. त्यासोबतच देशाचं सुद्धा एक प्रकारचं नावलौकिक वाढवण्याचं काम करत असतात. म्हणून या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तुम्ही सहभाग घ्या. माझ्या असं निदर्शनास आलेले की बरेचसे विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर गावी गेलेले आहेत किंवा शाळेतच आलेले नाहीत. तर आज जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे. जे विद्यार्थी गैरहजर आहेत ते गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही संदेश द्या की आपल्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यातून निळ्या प्रकारचे मनोरंजक कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केलेले जाणार आहेत असा संदेश द्या. या शिबिरामध्ये 7 दिवस हे शिबिर चालणार आहेत. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं माझं सर्व मुलांना आव्हान आहे. पालकांनाही सुद्धा या शिबिरास तुम्ही सोबतही उपस्थित राहावं असं माझं शाळेच्या वतीनं आव्हान आहे. आणि आपला स्वतःचा विकास कसा होईल मुलांनी तो स्वतः करून घ्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये या उन्हाळी शिबिराचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या अंगी जे काही सुप्त गुण असतात, आपल्या अंगी ज्या काही सुप्त कला असतात, असा एकही व्यक्ती नाही जगाच्या पाठीवर की त्याच्याकडे कुठली कला नाही. एखाद्याला चांगलं गाता येत असेल, एखाद्याला चांगलं बोलता येत असेल, एखाद्याला चांगलं खेळता येत असेल, कुठली ना कुठली, एखाद्याचं चांगलं हस्ताक्षर असेल किंवा एखाद्याला चांगलं भाषण करता येत असेल. अशा प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारच्या सुप्त कला असतात आणि त्या सुप्त कला कुठेतरी बाहेर निघाव्यात, आपल्या सुप्त कलांना चालना मिळावी यासाठीच या उन्हाळी शिबिराचं आयोजन आपण आपल्या शाळेत केलेलं आहे. तर या आजच्या कार्यक्रमाला आपला वेळेतला वेळ काढून आपल्या वसतिगृहाचे अधीक्षक श्री यशवंतभाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत, तेव्हा त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आपल्या शाळेचे श्री डोफेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाही. यानंतर या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प आभार श्री अवचार सर या ठिकाणी आभार व्यक्त करतील. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्या प्रेरणेनं शिवाजी शिक्षण संस्था आज बहुजनांच्या दारामध्ये ज्ञानगंगा पोहोचणारे डॉक्टर पंजाबराव फाके भाऊसाहेब देशमुख आणि ज्या महामानवांनी तळागाळातील लोकांना विचार दिला, आयुष्य वेचले, अशा या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आणि उन्हाळी शिबिर 2025 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतो. या कार्यक्रमाचा उद्देश हा असा आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. आणि काही मुलांना या शाळेविषयी भीती, दडपण निर्माण होतो आणि ती भीती नाहीशी व्हावी आणि एक खेळीमेळीचं वातावरण मुलांमध्ये निर्माण व्हावं. आणि त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत मनोरंजनातून शिक्षण आणि मुलांना असलेले सुप्त गुण याची कुठली परीक्षा, आता मी वर्षभर जे शिकवतो त्याची परीक्षा घेतली जाते, त्याच्यामुळे ते दडपणाखाली असतात विद्यार्थी. परंतु उन्हाळी शिबिरामध्ये मुलांना त्याच्या सुप्त गुणांना वाव देऊन
त्याला कुठल्याही प्रकारचं दडपण नसताना आपल्या शाळेकडे आकर्षित कसं करता येईल याचा हा उद्देश आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे उन्हाळी शिबिरांचे जे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री GS हाडे सर यांनी आज या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रमुख उपस्थिती तसेच या उन्हाळी शिबिराचं उद्घाटक म्हणून प्राध्यापक संजय भाऊ राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती हे उद्घाटक म्हणून लाभले, त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जे नेहमी आपल्याला येतात आणि हितगुज करतात आणि प्रत्येक प्रॉब्लेम्सवर आपल्याला सूचना आणि मार्गदर्शन, त्याचबरोबर येणाऱ्या अडचणी याबरोबर माहिती देतात, असे गजानन भाऊ राऊत यांनी आज प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ नागरिक जे आम्हाला पितृतुल्य आहेत आणि सखोल त्यांचा अभ्यास आहे आणि ते आम्हाला फार असे उदाहरण दाखले देऊन, असे स्फूर्तिदायक उदाहरण दाखले देऊन आम्हाला स्फूर्ती निर्माण करतात, असे सुरेश काका राऊत यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर यशवंत भाऊ राऊत यांचंसुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन असते. हॉस्टेलच्या संदर्भामध्ये आलेले प्रॉब्लेम्स आणि मुलांचं जे काही वैयक्तिक प्रॉब्लेमसुद्धा आहे त्यांच्याकडून आम्हाला खूप मार्गदर्शन मिळतं. या शाळेमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. असे यशवंत भाऊ राऊतसुद्धा आज प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री SP नारळे सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापिका MR वेलुकार मॅडम यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2025 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझे मित्र KV गुगे सर यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचा शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि सर्व मान्यवरांच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. पासून आपण कॅन्डल तयार केली. तू पासून काय केलं? चिमणी. हा. किलो पासून तासव. गुलाबाचं फूल काढून दाखव. काय म्हणतात त्याला? मॉनिटर म्हणतात. बरोबर आहे? सांगा याला काय म्हणतात? काय म्हणतात? कीबोर्ड. बरोबर आहे. याला काय म्हणतात? माऊस. आता मॉनिटर इनपुट आहे की आउटपुट आहे? मी सांगितलेलं तुमचं जर लक्ष असेल तर तुम्हाला सहज उत्तर येईल. मॉनिटर इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस आहे, कारण मॉनिटर आपल्याला काय करतो? चित्र दाखवतो, है ना? जी या ठिकाणी डेटा असेल ते आपल्याला बाहेर दाखवतो, म्हणून ते आउटपुट डिव्हाइस. हे काय? माऊस. माऊस आपल्याला इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस आहे, कारण हे माहिती काय करतो? आतमध्ये देतो. कीबोर्ड इनपुट आहे की आउटपुट आहे? इनपुट डिव्हाइस आहे, कारण हे माहिती आत देतो. बरोबर आहे? त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं प्रिंटर इनपुट आहे की आउटपुट आहे? इनपुट आहे की आउटपुट आहे? आउटपुट आहे, कारण प्रिंटर म्हणून आपण प्रिंट बाहेर काढतो. आता CD तुम्हाला सांगितलं तुम्ही, CD इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? विचार करून उत्तर द्या. CD इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? CD असेल, पेन ड्राईव्ह असेल, हे इनपुट डिव्हाइस आहे आणि आउटपुट सुद्धा डिव्हाइस आहे.